नमस्कार, संगीताज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर प्रत्येक आईला पडणारा डब्याचा प्रश्न, त्यासाठी मी घेऊन आले आहे बटाट्याचे मिनी पॅनकेक। चला तर मग साहित्य बघून घे। 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, अर्धी वाटी रवा, 1 मीडियम साईजचा बटाटा, भरपूर कोथिंबीर, 1 मिरची, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आणि छोटासा आल्याचा तुकडा। तर सुरुवातीला मी बटाटा स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतली आहे आणि आता आपण याला बारीक किसणीने किसून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण किसून घेतलेला आहे। तर त्यामध्ये थोडंसं जिऱ्यामुळे खूप खमंग अशी चव लागते। आलं लसणाची मिरचीची पेस्ट, थोडासा रवा घातल्यामुळे कुरकुरीतपणा येतो छान, गव्हाचे पीठ आणि कोथिंबीरमुळे खूप छान चव लागते। थोडंसं मीठ आणि थोडीशी हळदीमुळे छान असा रंग येतो। तर अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बनते आणि झटपट बनते। तर हे मिश्रण आपल्याला जास्त पातळ करायचं नाही, असं थोडं थोडं पाणी घालत भिजवून घ्यायचं आहे, नाहीतर आपले पॅनकेक असे पसरू शकतात। तर कधी कधी यामध्ये मी कांदाही घालते, पण मुलांना तर चालत नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल। तर अशा प्रकारे आपण पीठ छान असं भिजवून घेत आहोत। आता गॅसवर मी तवा ठेवलेला आहे, तवा छान तापलेला आहे। त्यामध्ये आता मी तेल घालून घेत आहे थोडंसं, आणि तेल छान असं पसरवून घ्यायचं सर्वीकडे। आणि आपण एकचदा डब्यासाठी बनवतोय, त्यासाठी असे छोटे छोटे पुरीच्या आकारा एवढे आपण पॅनकेक घालून घेऊ, जेणेकरून डब्यात द्यायलाही सोयीचे होतील। आणि आपण डीप फ्राय करत नाही आहोत आणि शॅलो फ्रायच करतोय, त्यामुळे खूप हेल्दी असे होतात हे पॅनकेक आणि चवीला तर भन्नाट लागतातच। अशा प्रकारे आपण 4 पॅनकेक टाकून घेतले एकचदा। आता याला आपण शिजू देणार आहोत, त्यासाठी आपण झाकण ठेवून याला होऊ देऊ। अगदी 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे, घाई गडबडीत तुम्हाला नक्की याची मदत होणार आहे। तर आपण आता हे पुन्हा हे उलटवून घेणार आहोत। अशा प्रकारे पुन्हा यावर आपण तेल घालून यावर आता परत आपण झाकण ठेवून पुन्हा शिजू देऊ, जेणेकरून ते आतून छान शिजतील आणि वरतून कुरकुरीत होतील। तर रोज काय द्यायचं तो मोठा प्रश्न असतो प्रत्येक आईला। तर अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी व्हिडिओ बघत राहा। मी अशाच नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही डब्यासाठी मिनी पॅनकेक करू शकता आणि हे टोमॅटो सॉस सोबत दिलं की मुलं खूप आनंदाने खातील। नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।